ए मार. अरे बाय 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 पाठीमागून पाठीमागून पाठीमागून. अरे कोण वाजवते सारखं रे. बाय बाय पाठीमाग पाठीमाग. शिट मेल. हे काय राव, ही पण गेम जिंकलो नाही मी. काही आवाज, काही अंधश्रद्धा. श्रावण चालू झालं नाही, इंच झालं पिंडीला पाणी वाहणं. कर्मकांड करून ह्याला काय मिळतंय काय माहित. ह्यांच्या नादात शेवटची गेम बी हरलो. शेट. मित्रा, ज्या गोष्टीचा आपल्याला अर्थ समजत नाही ना, त्या गोष्टीला अंधश्रद्धा मानणं ही एक प्रकारची घाईच नाही का? म्हणजे तुम्ही दोघं तर माझ्याच वय दिसतंय ना. तुम्ही मला सांगणार वय श्रावणात उपास राहून पिंडीवर पाणी वाहून काय होते ते. नक्कीच. निसर्ग जेव्हा पावसाने नवा शालू पांघरतो तेव्हा मानवी मनाला आणि शरीराला निसर्गाशी जोडण्याचा हा काळ असतो. श्रावणात पचनशक्ती मंद होते, त्यामुळेच आयुर्वेदाने उपवासाची आणि हलक्या आहाराची रचना केली आहे. उपवास म्हणजे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन. बर, शरीराचं ठीक आहे, पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक कशासाठी? ओम नमः शिवाय. तर झालं असं होतं की समुद्र मंथनाच्या वेळेस हलाल नावाचे एक भयंकर विष बाहेर पडले होते, ज्यामुळे संपूर्ण सृष्टी जळू लागली होती. तेव्हा जगाला वाचवण्यासाठी महादेवाने हे सगळं विष आपल्या कंठात धारण केले होते. त्या विषामुळे त्या दहाने शंकराचे शरीर पूर्ण तडफडू लागले होते. या कारणाने विश्वातील सगळ्या भक्तांनी आणि देवांनी मिळून शंकराच्या मस्तकावरती जल आणि दुधाचा अभिषेक करून तो दाह शांत केला. पण ती एक पौराणिक कथा होती ना. होय, पण ती एक केवळ कथा नाहीये, ते एक प्रतीक आहे. आपल्या मनातील राग, द्वेष, मोह, मत्सर या पण एक प्रकारचे विषच आहेत ना. श्रावणातील या जलाभिषेकाने आपण या गोष्टींचा दाह शांत करू शकतो ना. मन निर्मळ आणि शांत करण्याचा एक संकल्प आहे. हो, जो मनातून शुद्ध होतो आणि निसर्गाचा आदर करतो त्याला शिव समजतो. नमः शिवाय.